नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला लक्ष्मीपूजनची मांडणी कशी करायची हेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा, जेणेकरून हा व्हिडिओ दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचेल आणि तेही याच पद्धतीने लक्ष्मीपूजनची मांडणी करतील। श्री स्वामी समर्थच्या केंद्राप्रमाणे आम्ही ही पूजा मांडली आहे। जर तुम्ही स्वामी समर्थ सेवेकरी आहात तर त्याप्रमाणे ही पूजा तुम्ही मांडू शकता। चला तर मी तुम्हाला सांगते ही पूजा मी कशी मांडलेली आहे। सर्वात आधी आपण 3 पाठ इथे मांडायचे आहे। हा सर्वप्रथम पाठ घेतलेला आहे। या पाठावर मी गजलक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे। लक्ष्मी आहे आणि तिच्यावर 2 हत्ती हा अमृताचा वर्षाव करत आहे। गजलक्ष्मी ठेवलेली आहे। त्यानंतर तिला फुलांचा हार घालायचा आहे। त्यानंतर तिच्या पुढे जोड पानावर हा गणपती ठेवायचा आहे आणि त्यानंतर एका तामणामध्ये तुम्हाला इथे नाणे ठेवायचे आहे, सुट्टे नाणे आणि थोडे पैसे ठेवायचे आहे। त्यानंतर बाजूला सोनं चांदी ठेवायचं आहे आणि इथे कमळाचं फूल पण ठेवलेलं आहे। चला तर मग आपण दुसरे पाठ बघूया। इथे मी श्री विष्णूंचा फोटो ठेवलेला आहे। विष्णूचे पाय दाबताना हा फोटो आहे। नंतर इथे हे श्री यंत्र, कुबेर यंत्र आणि श्री स्वामी समर्थांचा फोटो आहे। घंटी आहे, इथे कुबेर यंत्र आहे, त्याच्यावर रुद्राक्षाची माळ आहे। इथे या 2 खोबऱ्याच्या वाट्या ठेवायच्या आहे। एक खडी साखरने भरलेली, दुसरी बताशाने भरलेली। हा देवीला नैवेद्य आहे। इथे एक चांदीचं नाणं ठेवलेलं आहे आणि तुम्ही घरात जे फराळ बनवलं आहे ते तुम्ही इथे ठेवू शकता। तिसरं पाठ, तिसऱ्या पाठात मी इथे श्री स्वामी समर्थांचा फोटो सांगतात। जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती पण ठेवू शकता। फळं ठेवलेली आहेत। कुलदेवता तुळजाभवानी मातेचा इथे फोटो ठेवलेला आहे। विड्याच्या जोड पानांवर इथे सुपारी, खारी, खोबरं आणि 2 हळकुंड असे ठेवायचे आहे। कोरी वही आहे, पेन आहे आणि नारळ ठेवलेला आहे आणि इथे शंख पण ठेवलेला आहे। त्यानंतर इथे बाजूला केसुनी आहे आणि ही दरवर्षी स्वामी समर्थांच्या याच्यात संच म्हणून एक बॉक्स, दिवाळी संच म्हणून एक बॉक्स येतो, त्याच्यात ही पोटली म्हणून येते, ती ठेवलेली आहे पूजेसाठी। ती नंतर आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात। बघू शकता तुम्ही ही आपण अशा पद्धतीने पूजा मांडलेली आहे। तुम्ही पण अशी पूजा नक्की मांडा।